बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड राजगुरू टूर्स यांना आपण देतो आहोत. तर राजगुरू टूर्सचे ओनर यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. आणि डॉक्टर अमित बागवे, डॉक्टर अविनाश फडके, सौ अलका भुजबळ यांना मी विनंती करतो की त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करायचं आहे. मध्यमवर्गीय पर्यटकांसाठी स्थापन झालेल्या राजगुरू टूर्सला आता जवळजवळ 30 वर्ष पूर्ण होत आहेत. पर्यटकांच्या प्रेम आणि विश्वासामुळे देशविदेशात 750हून अधिक सहली, 22,000हून अधिक पर्यटन सेवा ची ही खासियत आहे. राजगुरू टूर्स स्पेशालिटी माफक किमतीत उच्च दर्जा आणि उत्कृष्ट नियोजन. जिव्हाळा जपणारी माणसं ही राजगुरू टूर्सची टॅगलाईन आहे. ज्येष्ठांची व लहान मुलांची काळजी हा राजगुरू टूर्सचा USP आहे. आणि सध्याच्या प्रचंड महागाईच्या काळातही एक आपल्याला परवडेल असं टुरिझम ते अवेलेबल करून देतात. मी श्री राजन सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं. हा कार्यक्रम आयोजित करणारे श्रीयुत अमितजी, रचनाजी, डॉक्टर अविनाश फडके, चैतन्य सर आणि भुजबळ मॅडम आणि आपण सगळे श्रोतेवर्ग मंडळी, हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला आहे ते श्रीयुत अमित बागवे आणि रचना बागवे यांचं मगाशी मी मंदार सरांकडून जे ऐकत होतो, त्यांनी काय काय डिग्री कसं कसं केलं तर मला काही क्षण श्रीकांत जिचकर आठवायला लागले. आणि ते भन्नाट काम करतात, त्यांचं खरंच कौतुक वाटतं. म्हणजे दुबई अबुधाबीत पुस्तकाचं प्रकाशन काय करावं, हेलिकॉप्टरमध्ये काय पुस्तकाचं प्रकाशन करावं, 365 दिवस दररोज मुलाखत रचना मॅडमनी घेतली होती. हे खरंच जगातलं आश्चर्य असेल. म्हणजे हे ना दाम्पत्य एकदम वेगळं काय, जे ते जेव्हा माझ्या ऑफिसमध्ये येतात आणि बसतात तर मी खरंच खूप भारावून जातो. एक प्रचंड ऊर्जा मला आपल्याकडून येत असतात, कारण नेहमी त्यांच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार सतत सातत्याने असतात आणि ते इम्प्लिमेंट करतात. हे महत्त्वाचं. विचार माझ्या डोक्यात आहे हो, पण इम्प्लिमेंट कोण करणार. त्यामुळे खरंच त्यांचं कौतुक आहे, खूप खूप कौतुक. आणि आम्हा पर्यटकांना महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड 2025 खाली या 9 पर्यटक कंपन्यांना एकत्र आणून त्यांना काहीतरी पुरस्कार ब्रँड देण्याचं आणि खूप छान काम केलं की आम्हाला पण बरं वाटलं, आम्हाला काहीतरी मिळालं म्हणून. ते खरंच एक खूप का असतं की हे मोटिवेशन खूप आवश्यक असतं, जे दुर्दैवाने मराठी माणसात कमी आहे. पण अमित जे आपण करताय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटलं. आज या ठिकाणी 9 कंपन्यांना हे पर्यटनाचं मिळालेलं आहे आणि प्रत्येकाचं मला वाटतं त्याच्यामध्ये खूप मोठा कॉन्ट्रीब्युशन आहे, आपापल्या परीने कॉन्ट्रीब्युशन आहे. खवणे गाव ना काहीतरी, खवणे गावाचा हा रोहन, तो एवढ्या छोट्या गावातून एवढं मोठं काम करतो म्हणजे कोणाला माहीत पण नसेल. ह्याला तुम्ही प्रकाशमान करताय. 20 वर्षाचा, म्हणजे मी त्याच्याकडे बघतोय म्हटलं बापरे आपण किती मोठे आहोत. आणि हा 20 वर्षाचा एक कोवळा मुलगा इतकं भरारी येणारं काम करतं. रिअली हॅट्स ऑफ यू. त्यानंतर दीपकजी, मला तुमचं खूप कौतुक वाटलं, कारण ज्या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही ते ट्रेनमधून काय काय करत होता आणि आज 68 देशांचा प्रवास केला आणि एवढी 60-70 स्टाफ आणि एवढी ऑफिसेस आहेत. रिअली एवढं टुरिझम एक सामान्य व्यक्ती दॅट इज इम्पॉर्टंट. केसरी वीणा वगैरे त्यांना पारंपरिक आलं, पण सामान्य व्यक्ती जेव्हा एवढी भरारी येते आणि त्यांना तुम्ही प्रकाशमान करताय, त्यांना प्रसिद्धीत आणतात, हा तुमचा खूप मोलाचा वाटा आणि आय रिअली ॲप्रिशिएट बेसिकली. आज मला खूप आणखी आनंद होतो की माझे मित्र श्रीयुत दिलीप यादव या ठिकाणी आहेत. माझे गुरु आहेत, टुरिझममधील दिग्गज आहेत. दुसरे दिग्गज आत्माराम परब आणि त्यांची सुकन्या ईशा. आता पर्यटनासाठी माझ्या डोळ्यासमोर खूप चांगली उदाहरणं आहेत. ज्या पद्धतीने, ज्या क्वालिटीली आणि ज्या इथिकली ते काम करतात, त्याबद्दल मला त्या दोघांचा खूप खूप आदर आहे. धन्यवाद दिलीप, तू माझा खूप एक मोटिवेटर आहेस आणि आजच्या ह्या क्षणाला तुम्ही सगळ्यांनी मला ही गुंफण करून दिली, त्याबद्दल खूप आनंद होतो आहे. मंडळी, ज्यांनी हे वोटिंग दिलं आम्हाला, ज्यांनी जज म्हणून दिलं आणि तुम्ही सगळे श्रोतृवर्ग, यांचा मी खूप खूप आभारी आहे. राजगुरू टूर्स 1994 साली मी सुरू केली. आज 30 वर्ष झाली. पहिल्यांदा 35 वर्षाचं अष्टविनायक, 35 माणसं असलेलं अष्टविनायक, 55 माणसं असलेली साऊथ इंडिया, ही ट्रिप 55 जणांचा आकडा आज 23,000हून जाऊन पोचला.
आज आम्ही विदेशात पण भरारी केली. आमचे पंख लहान आहेत पण आम्ही प्रयत्न ते करतो. आम्ही भरारी घेतलीत. जिव्हाळा जपणारी माणसं ही माझी टॅगलाईन आहे. पण त्या जिव्हाळ्याने आम्ही कुटुंब बांधली आणि कुटुंब सेवा दिली. मला असं वाटतं कस्टमर सर्व्हिस, ग्राहक सेवेपेक्षा पण ती कुटुंब सेवा अधिक एक पाऊल पुढे असं मला वाटतं बेसिकली. आणि त्याच कौटुंबिक प्रेमापोटी आज कल्याण अंबरनाथहून माझे काही गेस्ट आलेले आहेत. त्याशिवाय शक्य नाही आहे बेसिकली. रिअली आपले पण सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. पर्यटन सेवा करताना आम्ही अनेक सामाजिक सेवा पण करतो आहे. अंध अपंग त्यांना खाऊ वाटप, कपडे वाटप, त्यानंतर आदिवासी मुलांसाठी सहली, आरोग्यसेवा असे अनेक उपक्रम सामाजिक बांधिलकीतून आम्ही करतो आणि त्याचा आनंद मला पर्यटनापेक्षा व्यक्तिशः मला अधिक आनंद मिळतो. गेल्या 30 वर्षाचा पुढला जर प्रवास पाहतो आहे मी तर मला असं वाटतं सगळेजण नवी पर्यटक कंपन्या मान्य असतील की गेल्या काही वर्षात पर्यटनाचा ग्राफ जर पाहिला तर तो खूप मोठा फरक होतो आहे. ज्या वेळेला आपल्या घरी फ्रीज, AC या लक्झरी होत्या, आज त्या नेसेसिटी झाल्या आहेत. त्याचप्रमाणे आज पर्यटक सेवा, रिलॅक्सेशनसाठी पर्यटनाला जाणं ही लक्झरी राहिली नाही, ती नेसेसिटी झाली आहे. दर 2 महिन्यांनी मला कुठेतरी जावं लागतं असं सामान्य व्यक्तीला पण जावंसं वाटायला लागलं आहे. आणि मला असं वाटतं हा जो बदल आहे, आता सकाळी 10 ते 5 किंवा 10 ते 7 ऑफिस राहिले नाही, 24 तास पर्यटन सेवा उपलब्ध झाली पाहिजे. पर्यटकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि आपण त्याला पुरे पडलं पाहिजे, आपण सज्ज राहिलं पाहिजे असं मला मनापासून वाटतं. धन्यवाद. थँक्यू. राजन सर, कारण तुम्ही जो आता इथे बोलताना एक महत्त्वाचा संदेश दिलात की तो केवळ कस्टमर सर्व्हिस नाही तर कुटुंब सेवा हा जो एक विषय तुम्ही समोर दिलात आणि त्यासाठी तुमच्यासोबत आज इतक्या लांबूनही तुमचं यश ॲप्रिशिएट करण्यासाठी माणसं आलेली आहेत. खरोखरच खूप छान आहे. याशिवाय सरांनी जो काही आता एकत्र येऊन पुन्हा व्यवसाय विमुख होण्यासाठी जो काही मार्गदर्शन केलेलं आहे त्यासाठी सुद्धा सरांचं मनपूर्वक आभार.